धायगुडे अच्छा हा इकडे दिसतंय, आले बरोबर. त्यांचा. येस. हा त्यांचा व्हिज्युअल पण आला. पहिल्यांदा हे हो नव्हतं, आलंय. व्हिडिओ चालू नव्हता त्याच्यामुळे. हा नमस्कार. नमस्कार. वेलकम टू अवर विजडम क्लब. हा आम्ही आज जवळपास सर्वच मेंबर्स आपले विचार ऐकायला प्रेझेंट आहोत. श्रीकांत, आपली ओळख कोण करून देणार आहे? राजेश वाडेकर. येस, राजेश. येस येस येस. हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. हा येतोय. नमस्कार. आजचे आपले गेस्ट स्पीकर आहेत नरेंद्र गोपाळ धायगुडे. यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. धायगुडे सर यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतून शिक्षण पूर्ण केले आहे व इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला व आज गेली अनेक वर्ष त्यांनी आपल्या व्यवसायात भरपूर यश मिळवलेले आहे. भारत बिजली लिमिटेड, जनरल इलेक्ट्रिक, किर्लोस्कर इलेक्ट्रिक या कंपन्यांमध्ये 20 वर्ष कामाचा अनुभव आहे. लहानापासून ते 10,000 HP पर्यंत मोठ्या मोटरचे डिझाईन, रचना, उपयोजन, दुरुस्ती, दोष निदान व प्रशिक्षण इत्यादी कामे यशस्वीरित्या पार पाडली. इसवी सन 2000 मध्ये नोवा पॉवर सर्व्हिसेस हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. इलेक्ट्रिक सिस्टीम आर्किटेक्चर या क्षेत्रात मोठी कामे केली आहेत. पुण्यामध्ये 24/7 पाणी पुरवठा या प्रकल्पात प्रमुख इलेक्ट्रिकल सल्लागार म्हणूनही काम केले आहे. विशेषतः हाय व्होल्टेज मोटर्स या क्षेत्रात जास्त काम केले आहे. एबीबी व क्रॉम्प्टन ग्रीव्स या कंपन्यांचे अधिकृत सेवा संस्था म्हणून काम चालू आहे. टाटा पॉवर, महिंद्रा अँड महिंद्रा, ऑल लीडिंग पेट्रोकेमिकल रिफायनरी, सिमेंट प्लांट, शुगर फॅक्टरीज व इतर अनेक उद्योगांमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. 1969 मध्ये बालवीर म्हणून नुकत्याच 100 पूर्ण केलेल्या पुण्यातील श्री शिवाजी कुल या स्काउट पथकामध्ये त्यांनी प्रवेश केला. तेथे त्यांनी पोहणे, खो खो, जिम्नॅस्टिक इत्यादी खेळात प्रावीण्य मिळवलं व नंतर तिथेच प्रशिक्षक म्हणूनही कामही केले. या व्यतिरिक्त त्यांनी भारतीय तत्वज्ञान, दासबोध, भगवद्गीता इत्यादीचे संदर्भ वाचन तसेच मराठी भाषेतील पुस्तकांचे छपाईपूर्वक प्रूफ रिडिंग, होमिओपॅथीचा अभ्यास आणि इको फ्रेंडली गणपती शिकवण्याचा पहिला क्लास 2005 मध्ये त्यांनी चालू केला. विविध विषयातील स्फुट लेखन व कविताही त्यांनी केल्या आहेत. तर मी त्यांचे आरसीपी विजडम परिवारातर्फे स्वागत करतो आणि त्यांना बोलण्याची विनंती करतो. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. खर तर लॉकडाऊनच्या या काळामध्ये हा असा विषय घ्यायचा म्हणजे जरा एकत्र अवघडच होतं. आवाज ऐकू येतोय? हो हो. माझा व्हिडिओ ऑन करायचा आहे किंवा कसं? नाही, तुझा व्हिडिओ चालू द्या. तू शेअर स्क्रीन बंद केला तरी चालेल. हा, शेअर स्क्रीन मी हे झालं की मी शेअर स्क्रीन करतो. मी खर तर हा विषय गेल्या वर्षीच श्रीकांतने सजेस्ट केला होता, पण ते गेल्या वर्षी काही लॉकडाऊन नव्हतं, त्यामुळे मग योग्य वेळ आली असं आता वाटलं, त्यामुळे हा विषय घेतलाय. हा विषय खर तर म्हणजे नाव ऐकल्यानंतर भयंकर काहीतरी गूढ आणि धायगुडे म्हणजे पौराणिक बुवा वगैरे कीर्तन असं काहीतरी असेल असं एक वाटलं असेल. दोन्ही विषय तसे गहनच आहेत अशी एक सगळ्यांची समजूत असते, पण तसं काही नाही. आज आता आपण सगळे घरी आहोत, जरा पावसाचंही वातावरण आहे, त्यामुळे भजी बिजी खात जरी हे घेतलं तरी चालू शकेल. हा असं दोन्ही गोष्टी काही खरं तर सिरियस नाहीये. दोन्ही गोष्टी अत्यंत सोप्या आहेत, पण काही दाढीवाल्या लोकांनी अध्यात्मिक गोष्ट अवघड करून ठेवलेली आहे. आणि गणिती हे सध्या आपण गणितातले आकडे आणखीन काय चाललंय ते बघतोच. मला जे काय हा विषय सोप्या वाटला त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ऍक्च्युअली दैनंदिन व्यवहारामध्ये आपण हे शब्द आणि या गोष्टी नेहमी वापरतच असतो, पण याच्याकडे कधी तसं लक्ष दिलं जात नाही. एकदा केव्हा तरी असाच काहीतरी एक लेख वाचताना आयुष्याचे गणित असा एक काहीतरी उल्लेख आला आणि मग चिंतन करायला लागलो. म्हटलं हे आयुष्याचं गणित म्हटल्यानंतर काहीतरी याच्यामध्ये संदर्भ असेल बरं का, म्हणून मी ते वाचायला सुरुवात केली.
लहानपणी म्हणजे शाळेत असताना शाळेत गणितातल्या ज्या काही संज्ञा होत्या त्या संज्ञा मला माझी आई ज्या वेळेला पोथ्या वाचायची त्यावेळेला तीच शब्द ऐकू यायचे आणि मग वाटलं की अरे याच्यामध्ये काहीतरी साधर्म्य आहे बरं का. म्हणून मग त्या दृष्टीने जरा आणखीन मी वाचत गेलो आणि मग त्याच्यावरती काही नोट्सही काढत गेलो. त्याच्यावरचं हे आजचं प्रेझेंटेशन आहे. प्रेझेंटेशन म्हणण्यापेक्षा सुद्धा हे एक स्फुट विचार आहेत. हा कुठलाही शास्त्रीय लेख, शास्त्रीय विचार किंवा शास्त्रीय भाषण नाही. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणं असं जर आलं तर मी काही त्याच्यावरती फार विवेचन करणं वगैरे असं काही होणार नाही. परंतु आय कॅन शेअर माय एक्सपिरियन्स अशा ह्याच्यातला आहे. कोणतीही गोष्ट सरळ मार्गाने न बघता थोडी तिरक्या दृष्टीने बघायची ही माझी मूळची सवय. त्यामुळे या गोष्टींकडे जरा वेगळ्या अंगाने बघावं अशा दृष्टीनेच हे सगळे विचार केलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, चांगली आहे, लॉकडाऊनचा काळ आहे, डोक्याला उगाच त्रास नको अशा दृष्टीने मी केलं आहे. मी आता प्रेझेंटेशनच्या याला पुढे सुरू करतो. आहे क्लिअर आहे? हो हो हो. हा हा. आता खर तर अगदी आपल्या जन्मापासून ते म्हातारपणापर्यंत शेवटपर्यंत आपलीच वाटचाल ही अध्यात्म आणि गणित या दोन्ही विषयांबरोबर सुरू झालेलीच असते. आता माझी इंट्रोडक्शन हे ऑलरेडी करून दिलेले आहेच, त्यामुळे आता मी वेगळं काही सांगत नाही. नोवा पॉवर कन्सल्टंट्स अशी माझी फर्म आहे. पण मी कोण हे आता ऑलरेडी तुम्हाला कळलेलं आहेच, दिसलेलं आहेच. त्यामुळे वेगळं आता काही मी त्याच्यात सांगत नाही. खरं तर मी कोण नाहीये असं सांगायचं झालं तर या दोन्ही विषयांमधला गणिती मी अजिबात नाही. शाळेत किंवा कॉलेजात साधारणपणे 70-80% वरती मी गणितात कधी गेलो नाही. त्यामुळे गणित हा काही तसा मूळचा विषय माझा नाही. तसंच अध्यात्माविषयी म्हणाल तर एक फार तर शाळेत असताना मनाचे श्लोक, त्याच्यानंतर मग दासबोध, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी अशा हे ग्रंथ वाचनात आले. खरं तर ठीक आहे, म्हणजे अध्यात्मात काही फार प्रगती वगैरे अशी काही नाही. पण एक सर्वसामान्यपणे एक लोकांची अशी कल्पना असते की अध्यात्म हा विषय म्हणजे हातात काठी आणि तोंडात कवळी आल्यानंतर चघळायचा विषय. पण खरं तर तसं ते नाहीये. आपण लहानपणी त्याची जर सुरुवात केली तर तेव्हाही ते चांगलं असतं. गणिताविषयीचा माझा सध्याचा संबंध फक्त एवढाच आहे, ग्रोसरीचं काय आलं आणि त्याच्यावरती मला डिस्काउंट किती मिळाला आहे एवढीच सध्या गणित मी करतो. पलीकडे फारसं काही गणित लागत नाही. आपल्याला जे काही एकंदर ज्ञान आहे आणि हे जे काय सगळे विषय आहेत, अध्यात्म असेल, गणित असेल, वैद्यकीय असेल, हे एवढं ज्ञान जे सगळं आहे हे एकच आहे खरं तर. पण ते एकदा त्या प्रिझम मधनं बघितलं की त्याचा जो काय बँड असतो तो इतका प्रचंड असतो की आपल्याला हा प्रत्येक रंग हा वेगळा करताच येत नाही. या सगळ्या ज्ञानातली ही जी काय एक बारकी शलाका निघाली, ही बारकी शलाका म्हणजे मी आज जे काय मांडणार आहे, अध्यात्म आणि गणित या दोन विषयांमधलं संज्ञांमधलं साधर्म्य एवढाच विषय मी फक्त आज घेतलेला आहे. तर पहिलं म्हणजे मग गणित. गणिताची सुरुवात झाली कुठनं? गणित काय आहे? तर लहान मुलाला जेव्हा एक चिव एक काऊ इथून सुरुवात होते, त्याला ते एक इथून सुरुवात होते. एक चिमणी, एक कावळा, ते एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असं करता करता मग ते पृथ्वीचा आकार किती वगैरे असं शाळेत शिकतो. मग आपले आकडे जातात ते 40,000 किलोमीटर परीघ, 12,000 किलोमीटर डायमीटर वगैरे अशा थोड्या जास्ती मोठ्या संख्यांपर्यंत आपण येतो. तिथून थोडं पुढे गेलं की मग चंद्रापर्यंतचं अंतर, मग ते किती एक 3,00,000 किलोमीटर आहे. म्हणजे आणखीन त्याच्यावरची शून्य वाढली. थोडा आणखीन अभ्यास वाढला की सूर्य इकडून तिकडे जातो, सूर्याचा आकार किती, त्याचा मार्गाचा एकूण परीघ किती वगैरे
असे आकडे आणखीन तिथे वाढायला सुरुवात होते. थोडी आणखीन निरीक्षणं वाढली की मग सूर्यमाला आणि मग त्याच्यातली अंतर ही कित्येक कोटी किलोमीटर, मग कोटीमध्ये आता हे जायला लागलं. त्या कोटीनंतर एकदम जातं ते आकाशगंगेवरती. आकाशगंगांमध्ये इतकी 1,00,000 प्रकाश वर्ष वगैरे वगैरे असं सुरू होतं. आता ह्या आकडे आपल्या हल्ली सगळे माहिती आहेत. म्हणजे 1,00,000 कोटी हा सध्याचा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गरिबी रेषेच्या खालच्या लोकांचे आकडे म्हणजे आता ते झालेले आहेत. आपण सगळे पॉवर्टी लाईनच्या खाली आहोत. एवढे आता सगळे आकडे मोठे झालेले आहेत. या आकड्यानंतरचा आणखीन मोठा येणारा म्हणजे मग वेगवेगळ्या आकाशगंगा आणि त्यांची अंतर. हे आकडे इतके पुढे वाढत गेले की ते गोल पर्यंत वाढत गेले आणि असे अनंताकडे ते वाढत जाणारे आहेत. हे आकडे पूर्वीच्या लोकांना एवढे मोठे माहीत होतेच. तर एका बाजूने ही वाढ झाली, पण दुसऱ्या बाजूने आपल्याला कोरोनाचा आकार आपण शोधून काढतो. तो किती काहीतरी 3 नॅनोमीटर वगैरे आहे, असं काहीतरी पेपरात येतं, असं काहीतरी, किती का असेल. त्याच्यापेक्षा खाली अणू असतो, मग परमाणू असतो. मग ते आकार इतके बारीक 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 होत जातात की जवळजवळ शून्याकडेच पोचायला लागतात. म्हणजे आपला संबंध रोजचा की अंबानीची संपत्ती किती, बिल गेट्सची संपत्ती किती, हे कोटीच्या कोटीच्या कोटी उड्डाणे आणि दुसऱ्या बाजूला शून्य असे आकडे दिसायला लागले की मग आपण गोंधळून जातो. तर असा जो शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञांनी हा सगळा अभ्यास केला. तो रोजच्या बातम्या बघायचा आणि मग तो म्हणला, ते लक्षात आलं की अरे हे एवढं मोठं प्रचंड आहे. तो बायकोला म्हणला की हे सगळं पाहिल्यानंतर, एवढा अभ्यास केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की या जगातला मी अत्यंत क्षुद्र प्राणी आहे. त्याची बायको म्हणाली की मग त्याच्यासाठी हा एवढा अभ्यास कशाला करायला पाहिजे, मला तर ते आधीपासूनच माहिती आहे. आणि मग या प्रश्नाने ते त्याचं डोकं सरकलं आणि मग तो खरंच त्याच्या डोक्यात आलं की मग मी नक्की आहे कोण. आणि मग तिथे ती अध्यात्माची सुरुवात झाली. मग अध्यात्म हा शब्दच आधी आणि आत्मा, म्हणजे आधी मी, आधी असा अर्थ घेतला तरी सुद्धा चालेल. संस्कृत मधला आधी आणि आत्मा जाऊ द्या, मराठीमध्ये आधी मी असा विचार करायचा. आता अध्यात्माच्या दृष्टीने आपल्याला साधारणपणे जे साहित्य माहिती आहे, ते पुस्तकं म्हणा, जे काय लिखाण आहे, ते शांकर भाष्य, भगवद्गीता, श्रुती, स्मृती, पुराण, उपनिषद असे अर्वाचीन काळापासून प्राचीन काळाकडे जाणारी ही सगळी साहित्य निर्मिती आहे. खर तर माझ्या अंदाजाने इथपर्यंत जे होतं हे सगळं वाचिक किंवा मुखोद्गत आलेलं असं सगळं साहित्य होतं. या काळानंतर लिहिण्याची सुरुवात झाली आणि ते मग पुस्तकं लिहिणं किंवा प्रसारित करणं, एकाने लिहून घेणं असं सुरुवात झाली. तोपर्यंत हे सगळं मौखिक ज्ञान आपल्याकडे वेदांमध्ये आहे. आपल्या भारतीयांचं हे खरं एक नशीब आहे की आपण या अत्यंत प्राचीन अशा वैदिक संस्कृतीचे वारसदार आहोत. तर वैदिक संस्कृती ही मूलतः खगोलीय वस्तू, घटना यांची सगळी निरीक्षणं आहेत आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ग्रह, तारे, आकाशगंगा, धूमकेतू, उल्कापात, ग्रहण इत्यादीचं ज्ञान हे सगळं त्याच्यामध्ये निरीक्षणं जी आहेत ती लिहून ठेवलेली आहेत. आता आज आपल्याला खगोलशास्त्रातल्या म्हणा किंवा फार कशाला आत्ताचा विषय चाललाय म्हणून कोरोनाबाबत जे काय चाललेल्या गोष्टी आहेत त्याच्यातले किती शब्द आपल्याला कळतात, काहीही कळत नाही. किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधलं आपल्याला फारसं काही सर्वसामान्य लोकांना त्यातल्या शब्दांचे अर्थ कळत नसतात. ते सोप्या भाषेत सांगण्यासाठी म्हणून वेदांमध्ये त्याला मग प्रतिकात्मक दृष्ट्या हे देव आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत, राक्षस आहेत, अशा त्याला उपमा आणि असं अशी संज्ञा त्याला दिल्या गेल्या. खरं तर तसे देव वगैरे, देव ही कल्पना वेदांमध्ये नाही. आकाशस्थ वस्तू, ग्रहगोल हेच त्याच्यामध्ये देव म्हणून आहेत. अर्थातच त्यांच्या अंतरांचा, त्यांच्या गतीचा विचार ज्या वेळेला आला त्यावेळेला गणिताची सुरुवात खरं तर तिथे सुरू झाली.
त्याच्यात मग तिथून पुढे आलं ते संख्याशास्त्र, कारण आकडे आले, आकड्यानंतर मग संख्याशास्त्र आलं आणि मग त्यातून लॉजिक, अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त अशा काही गोष्टींचा पुढे सगळा तो सरमिसळ सुरू झाली. आपण आता पुढचं बघूया. ही आता सांगितलेली नावं, याच्यात शंकर भाष्य, शंकराचार्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अद्वैत तत्वज्ञानावरती काही भाष्य केलं. पण हे आलं कुठून? ते भगवद्गीतेतनं आलं. तर भगवद्गीता काही कृष्णानीची स्वतःच काही नाहीये, त्यांनी फक्त ती सांगितली. त्यांनी कुठनं सांगितली? त्याची उपनिषद होती, त्या उपनिषदांचं जे सार होतं ते भगवद्गीतेत त्यांनी सांगितलं. काय त्याचं स्वतःच नव्हतं. उपनिषद कुठली आली? तर अशा सगळ्या काही ऋषींनी ज्या ऋग्वेदामध्ये गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, या गोष्टींचा सगळा सारांश म्हणजे तो उपनिषदांमध्ये आला. तर असं हे गेल्या कित्येक हजारो वर्षांचं ज्ञान हे सगळं या वेदांमधून आपल्याकडे आजपर्यंत असं पर्कोलेट होत आलेलं आहे. साहजिकच त्याच्यातल्या संज्ञा ज्या आहेत, त्या संज्ञा या वर्षानुवर्ष आणि अजून कित्येक हजार वर्ष या संज्ञा जाणं शक्य नाही. गणित आणि अध्यात्मात आणखीन एक चांगली गोष्ट आहे, एक सामान्य किंवा कॉमन गोष्ट आहे. जे समोर दिसतंय ना, समोर दिसतंय म्हणजे आपण ते आईस्क्रीम दिसतंय असं आपण म्हणू, की ते चांगलं आहे, छान आहे, गोड आहे. ते चाटलं की मग ते संपणार आहे. आपण ते खातो, आपल्याला आवडतं, आपण रोज खातो, चांगलं दिसतंय. पण नाही, त्यातलं म्हणायचं नाही नाही हे ना ही माया आहे, हे खोटं आहे आईस्क्रीम. अरे ते समोर दिसतंय, चांगलं आहे, पण ती माया आहे असं म्हणायचं. आणि हा आपल्यात एक आत्मा आहे असं आपण म्हणतो किंवा मानतो. आत्मा आला, आत्मा गेला वगैरे, तो कधीच दिसत नाही. मी तर काही कोणाचा आत्मा असतं तर पाहिलेला नाही, माझाही पाहिलेला नाही. पण तरी सुद्धा जी गोष्ट दिसतच नाही ना, तो आत्मा अमर आहे असं म्हणायचं. हा अध्यात्मातली अगदी खरं सांगायचं तर सोप्यातली सोपी डेफिनेशन. जे दिसत नाही ते आहे असं म्हणायचं, आणि जे आहे, जे समोर दिसतंय ते माया आहे, ते खोटं आहे असं म्हणायचं. म्हणजे सगळा समजण्याचाच भाग आहे. आता सुद्धा आपल्याकडे काही वेगळं नसतं, आपल्या खिशात नसतात पैसे अजिबात. एक तर आपण सीसी काढून धंदा करत असतो, म्हणजे खिशामध्ये पैसे तसे नसतातच. पण तरी सुद्धा असं म्हणायचं असतं की माझ्या खिशामध्ये 100 रुपये आहेत असं समजा, आणि मग चालू देत सगळं काय व्यवहार, ते मला आल्यानंतर बघू आपण काय करायचं. ही जी गोष्ट नाहीच आहे, ती आहे असं समजायचं आणि त्याच्यावरती सगळे इमले बांधत बसायचं. तोच प्रकार भूमितीतला असतो, गणितातला तोच प्रकार. देअर इज अ पॉइंट, और कुठला कसला पॉइंट आहे, तर त्याला काही आकार नाही, काही नाही, पण तिथे एक बिंदू आहे असं समजायचं. आणि अशाच गोष्टी आपण काहीतरी समजतो, एक काहीतरी ऍझम्पशन्स करतो आणि त्याच्यावरती थिअरीज बांधतो. आत्ताच्या कोरोनाच्या थिअरीज इतक्या चाललेल्या आहेत की कोणीतरी एक सांगतं की लॅन्सेट मध्ये आज हे खाल्लं, हे गृहीतक आहे, आणि त्याच्यावरती सगळं एक सगळा इमला बांधायचा. प्रत्यक्षात काही नसतंच. म्हणजे हे सगळे गुंता आपणच निर्माण करून ठेवतो आणि मग तो गुंता आयुष्यभर सोडवत बसायचं. त्याला म्हणतात आयुष्यातला सगळा खेळ. आता हा गुंता नुसता असा हाताने सुटत नाही, तो गणिताने सोडवायला लागतो. आता अध्यात्मात परत प्रश्न असा आला की मग मी म्हणजे कोण? तर माझी सुरुवात ही रडण्यापासून होते. मी पहिली माझी आयडेंटिटी देतो की ऍ करून जो काय आहे तो मी करून तुम्ही आवाज द्यायचा मोठ्यांदा. जेवढा मोठा आवाज तेवढं ते बाळ चांगलं, असं डॉक्टर सांगतात. हा काय रडलाय तो, सगळं दणाणून सोडलो असं असं सांगतात ते, म्हणजे अभिमानाने. आणि मोठं झाल्यानंतर हे परत तेच करायला लागतं की साध्या खालच्या आवाजात सांगून कळत नाही कोणाला, तर सगळ्या ओरडूनच सांगायला लागतं की हे मी आहे. त्याचा आवाज मोठा, तो माणूस मोठा, त्यामुळे रडणं काय किंवा ओरडणं काय. जेवढा मोठा आवाज त्याचा अर्थ व्यक्त होणे असा आहे. म्हणजे मुळात ते बाळ कोणी नसतं, तो जो माणूस आहे तोही कुठे काही परीक्षेत पास झालेला नसतो, नापासच असतो. पण तो म्हणजे होतो, मंत्री होतो, संत्री होतो, म्हणजे मुळात काही नसतंच. पण व्यक्त व्हायचं असेल तर आवाज मोठा करायला लागतो, एवढं मात्र सगळ्यांना माहिती. तर व्यक्त करण्यासाठी आवाज
ही एक आवश्यक गोष्ट आहे. आवाज हा कोणाकोणाचा असतो, तर ती किरकिर 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 करणारे रातकिडे असतात, त्याचाही आवाज असतो. थोडा मोठा आवाज आला तो पक्ष्याचा. आपण पक्ष्यांच्या आवाजाप्रमाणे पक्षी कुठला असेल ते आपण ओळखतो. हल्ली खूप आवाज येतात पक्ष्यांचे, आता दिसत तर नाही पक्षी. मग आपण दुर्बीण घेऊन बघतो, मग कुठले आहेत काय वगैरे गुगलवरती जरा सर्च मारतो. वटवाघळं असतात, त्यांचाही आवाज असतो, पण तो आपल्याला ऐकू येत नाही. त्यांची लेव्हलच आणखीन वेगळी असते. या साहेबांचा आवाज खूप मोठा असतो आणि यांचा आवाज, देवमाश्याचा आवाज तर किती किलोमीटर पर्यंत जातो. या आवाज हा मूळ गोष्ट ही व्यक्त होण्यामधली आहे. दुसरा भाग येतो व्यक्त होण्यामधला, तो म्हणजे गती. सायकलला गती असते, निर्जीवांना जी गती असते त्याच्यामुळे त्याला व्यक्तता येते. कुठल्याही नसलेली गोष्ट किंवा गतीमध्ये येते त्यावेळेला ती व्यक्त होते. हे असं चित्र आपण आपण कधीतरी असतं दिसतं पण काही कळत नाही. ज्या वेळेला त्याची हालचाल होते त्यावेळेला कळते की अरे हे फुलपाखरू आहे बरं का. असे कॅमोफ्लेज झालेले खूप गोष्टी असतात. आपल्या समाजामध्ये सुद्धा असे खूप लोक असतात, कॅमोफ्लेज असतात आणि मग केव्हा तरी रस्त्यावरती टायर वगैरे जळालं, जरा गोंधळ झाला की मग लक्षात येते की अरे हे आहेत बरं का इथे कोणीतरी. त्यामुळे गती हा त्याच्यातला दुसरा भाग आहे. आवाजाच्या बाबतीत हा आपल्याला एक नेहमीचा अनुभव आहे. आवाज येतो कुठून कसा? ज्यावेळेला बाटलीमध्ये फुंकर मारली जाते त्यावेळेला बाटलीतली हवा वरती येते. ही अशीच बाटली आहे, अशा 2 बाटल्या आपल्या छातीत असतात. ज्या वेळेला या बाटलीतली हवा इथल्या वरच्या बाजूने येते त्यावेळेला आवाज येतो. आवाज येतो कसा? हा खेळ आपण लहानपणी केलेला आहे. तो याला एक शिट्टी मारली त्यातनं जी काय हवा येईल त्यातनं आवाज येतो. असेच फुगे आतमध्ये आहेत आणि ज्या वेळेला या फुग्यातली हवा बाहेर येते, इथे शिट्टी बसवलेली आहे, त्यावेळेला आवाज येतो. म्हणजे आधी आपण स्वस्थ असतो, गप्प असतो, काही बोलत नसतो आणि मग तो आवाज येतो. हा आवाज निघतो. आपण एक बोलताना असं म्हणतो की मोलाधार पासून आला वगैरे. ते मोलाधार वगैरे ते एक योगातले शब्द जाऊ देत. एक नेहमीचा शब्द आपण म्हणतो, तो बेंबीच्या देठापासून ओरडला. म्हणजे तो बेंबीचा देठ म्हणजे इथे असतो. तर हे डायफ्रॅम आहे, ते डायफ्रॅमच्या खालच्या बाजूला. हे आवाज यायचं मुख्य कारण किंवा जो ऍक्च्युएटर आहे तो म्हणजे हा डायफ्रॅम असतो. तर तो कसा होतो? तर या डायफ्रॅमला ज्या वेळेला ही हालचाल सुरू होते त्यावेळेला तो डायफ्रॅम खाली वरती व्हायला लागतो. त्यावेळेला या इथून आवाज वरती येतो. हे आता मी थोडं एक वेगळ्या अंगाने मुद्दामून सांगतोय. आपण नेहमी म्हणतो की अहंकार आहे, अत्यंत अहंकार आहे त्या माणसाचा, असं एक थोडं वाईट अर्थाने बोललं जातं. पण अहम म्हणजे मी आहे. आणि आपण असं आपल्याला माहिती आहे की ओंकार ओंकार हा सगळ्या विश्वाचं मूळ आहे वगैरे. तर ते विश्वाचं मूळ वगैरे जाऊ द्यात, आपलं मूळ काय आपण ते बघितलं म्हणजे बास झालं. तर हा ओम किंवा अहम किंवा हम किंवा हम हा येतो कुठून? त्याच्यातला एक सोप्पा एक्झरसाइज करून बघ. ही गोष्ट अत्यंत सोपी आहे. तर स्वस्थ बसून राहायचं डोळे मिटून, काहीही करायचं नाही, नजर समोर ठेवायची, डोळे बंद ठेवायचे आणि आपण श्वास घ्यायचाही नाही आणि श्वास सोडायचाही नाही, काहीच करायचं नाही. पण हा जो डायफ्रॅम आहे, हा डायफ्रॅम असा एक आपोआप हलत असतो. त्याचं त्याला हलू द्या. साधारणपणे 3-4 मिनिटं झाली की त्याचं एक रिलॅक्सेशन येतं आणि मग हे आपण करत नाही. तर हे ज्या वेळेला ती प्राणशक्ती म्हणा, निसर्ग म्हणा, तो जो काय आहे, तो ज्या वेळेला इथे असा हलतो ना, त्यावेळेला एक अस्फुटपणे असा एक येऊन जातो. तो आला की त्याला तो हम असा उच्चार येतो. तो हम म्हणजे तोच अहंकार. आणि ओम जो आहे तो ओम इथून छातीतून येताना पहिल्यांदा अ येतो, इथे उ येतो आणि नाकातून येताना तो म येतो. एक ऍडिशनल माहिती सांगतो ही कुठल्याही पुस्तकात नाही, कुठलाही योगाचार्य कुठलाही योगशास्त्री सांगणार नाही. पण ओम या शब्दामध्ये हा जो वरचा आहे तो अ उ म असा उच्चार म नाहीये त्यातला, तो औ
असा आहे. हंस मधला हंस, कंस, वंश त्याच्यातला हा औ आहे. म्हणून तो अ, उ आणि औ असाच उच्चार ओमचा आला पाहिजे. म्हणून तो ओमकार किंवा अहंकार हा इथे येतो. इथून या मीची सुरुवात होते. मी कोण? तर मी हा. ही ओळख आपल्याला कळते. आपल्यातून आलेला जो आहे तो मी, ही ओळख पहिल्यांदा कळते. आता अध्यात्मात परत मी हा एकदा मी आल्यानंतर या मीची डायमेन्शन्स म्हणजे आता हा शोध सुरू झाला मीचा. हा शोध घेताना मला दोन गोष्टी आल्या. हे इंटरनल डायमेन्शन्स जे आहेत ते आपल्याला माहित असतं. ते आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याने आपलं शरीर बनलेलं आहे. पण नुसतं शरीर चालत नाही. तर बुद्धी, अहंकार आणि मन हे आणखीन 3 त्याच्यामध्ये येतात. त्याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. जाऊ देत त्यापेक्षा तेवढ्या खोलात जायची काही गरज नाही. सांगायचा मुद्दा काय आहे, की मी म्हटल्यानंतर मला या सगळी माझी डायमेन्शन्स आहेत ती इंटरनल आहेत. पण तिथे मीची ओळख संपत नाही. मीची ओळख येते ती आणखीन एक्सटर्नल डायमेन्शन येते. तर हा मी कोणाच्या रेफरन्सने आहे? तर माझं कुटुंब, माझा समाज, मी कुठल्या देशात आहे, मला राजकीय अस्तित्व काही आहे, मी राहतो कुठे, माझे पैसे किती, माझे इन्कम काय, मी शिकलो काय आणि माझं आरोग्य काय, अशी अनेक डायमेन्शन्स येतात. या इथे दिसताना 7 दिसतात. बाकी अनेक डायमेन्शन्स या मीला सुद्धा आहेत. प्रत्येकाला असे अनेक डायमेन्शन्स असतात. म्हणजे आता अध्यात्मात येणारे शब्द आपण मनाच्या श्लोकातनं वाचायला सुरुवात केली की मग ब्रह्म, माया, व्यक्त, अव्यक्त, चळ, निश्चळ, निर्गुण, निराकार, प्रारब्ध, साक्षात्कार, परमेश्वर, कैवल्य, सूक्ष्मदेव, बापरे, दिक्काल, अनन्य भाव, मोक्ष हे वाचायला लागलं की जरा झोपच यायला लागते आणि मग कुठेतरी आपण निजामपूरकर बुवांच्या कीर्तनाला गेलोय का वगैरे असं काहीतरी वाटायला लागतं. पण तसं ते एवढ्या काही गोष्टी अवघड नाहीयेत. गणितात या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या संज्ञा गणितामध्ये कन्व्हर्ट केलेल्या आहेत. ते कन्व्हर्ट करायला हा एक कन्व्हर्टर लावलेला आहे. या संज्ञा काही आकड्यांमध्ये दिलेल्या आहेत. त्या आकडे म्हणण्यापेक्षा शून्यापासून ते 9 पर्यंतची चिन्ह असं मी त्याला म्हणतो आणि बाकी त्याच्यातली इतर काही चिन्ह, या चिन्हांचा वापर करून आध्यात्मिक संज्ञा या गणितामध्ये व्यक्त केल्या जातात. उलट अर्थाने गणितातल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अध्यात्मामध्ये कन्व्हर्ट करता येतात. बृहदारण्यकोपनिषदात हा एक मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती अशा याने म्हणतो मी की एक तर काही जणांच्या घरी म्हटला जातो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा हा अभ्यास आहे सुद्धा. आणि मुख्य म्हणजे आपण वैकुंठात जातो ना, तिथे वैकुंठामध्ये हा मंत्र लिहिलेला आहे. तिथे गेलं ना की या मंत्राचा अर्थ बरोबर समजतो. तो काय आहे? तर पूर्णमद पूर्णमिदम, हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे. पूर्णातून पूर्णच उदय पावतं आणि पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी पूर्णच शिल्लक राहतं. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर 0 + 0 = 0 आणि 0 - 0 = 0. पण आता इंग्रजीमध्ये त्याला 0 म्हणतात. पण आपल्या भाषेमध्ये, आपल्या तत्वज्ञानात याला 0 नाही म्हणत. एक आहे ते अव्यक्त आहे आणि एक आहे ते व्यक्त आहे. व्यक्त आणि अव्यक्त या दोन्ही मिळून जे होतं ते पूर्ण येतं. हेही पूर्णच असतं, हेही पूर्णच असतं आणि त्याच्यात मिसळल्यानंतरही ते पूर्णच होतं. ही अशी इतकी साधी सोपी व्याख्या त्याच्यातली आहे. म्हणजे मी म्हटल्यानंतर माझ्यामध्ये एक व्यक्त गोष्ट आहे आणि एक अव्यक्त गोष्ट आहे. अव्यक्त गोष्ट म्हणजे मी माझं बोलणं बंद केलं की मी अव्यक्त झालो. काही नाही. कुठे गेले दायगोडे बा हरवले. दायगोड्यांचा आवाज आला की ते व्यक्त झाले. आहेत दायगोडे तिथे, पण आता स्क्रीनवरती दिसतच नाहीयेत. फक्त काहीतरी प्रेझेंटेशन दिसते, पण ते आहेत तिथे. आवाज आल्यानंतर कळतं की नाही अरे आहेत बरं का, हेही पूर्ण आहेत, हेही पूर्ण आहे. अशा दोन्हीचा अर्थ घेतला की ही कन्सेप्ट तुम्हाला एकदम लक्षात येईल. इथे मुद्दामून मी लिहिलेलं आहे
की हे जे शून्य आहे ना इथे दाखवलेला हा सिम्बॉल म्हणजे हे पूर्णाचा सिम्बॉल आहे, शून्याचा नाही. शून्य म्हणजे अभाव. आपण झिरो असं म्हणतो, गेलं खिशातनं गेले पैसे, आता काही नाही. ती शून्य हे नाहीये. हे इथे फक्त एक व्यक्त आणि अव्यक्त दाखवण्यासाठीचा एक सिम्बॉल केलेला आहे. आपण आता गुणाकार हे आपला एक साधा विषय त्याच्यातला घेतला तर गुण आणि आकार या दोघांचं साहचर्य, ते दोन्ही गोष्टी बरोबर असतात. एकत्र एकटी बाजू कधी नसते. आता या इथे आपण बघितलं तर हा एक काहीतरी एक चौकोन आहे आणि हा रंग दिसतोय, हा काळसर रंग आहे, म्हणजे ग्रे कलर आहे. या क्वालिटीला म्हणजे गुण म्हणजे क्वालिटी, त्याला आपण एक म्हणूयात. आता हा एक गुण आणि आकार काही नाही, म्हणजे 1 गुणिले 1 बरोबर 1 झाला. पण आता हा जो गुण आहे ना, हा गुण दुप्पट झाला बघा. म्हणजे हा काळ्याचा आता काळा आणि कुट्ट झाला. हा नुसता काळा नाही राहिला, हा पण काळा आहे पण हा काळा कुट्ट आहे. म्हणून या गुणाला 2 म्हटलं, म्हणजे गुण इथे 2 झाला, पण आकार मात्र या इथे हा एकच आहे. त्यामुळे 1 आकार आणि 2 गुण म्हणून इथे 2 झाले. पुढच्या याच्यात जर बघितलं तर या इथे 2 आकार आले आणि गुण मात्र 1 आहे. म्हणून या इथे 1 गुण 2 आकार 2 झाले. या ठिकाणी हा काळा कुट्ट झाला, म्हणजे गुण झाला दुप्पट. त्या गुणाला आपण वेटेज दिलं, त्या गुणाला आपण 2 असं म्हटलं. हा 2 गुण, हा 2 गुण, हा 1 आकार, हा 2 आकार, 2 गुणिले 2 बरोबर 4. हे इतकं साधं गणित गुणाकारामधलं येतं. गुण आणि आकार हे बरोबरच आले पाहिजेत. आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये याला नाम आणि रूप असे 2 संज्ञा आहेत. तर गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं तुम्ही वाचत असाल, त्याच्यामध्ये या हे 2 शब्द नेहमी येतात. त्याच्यामध्ये प्रत्येक वस्तूला काहीतरी एक रूप असतं, एक नाम असतं. नाम असतं म्हणजे तो त्याचा अव्यक्तातला झाला, रूप आहे ते व्यक्तातलं झालं. व्यक्तीचं नाव आणि व्यक्तीचं रूप अशा 2 गोष्टी येतात. बेरीज म्हटली की त्या बेरजेमध्ये गुण हा कॉमन असतो. इथे हा काळपट एवढाच गुण आहे त्याचा, म्हणून तिथे त्याचं वेटेज 1 आलं. 1 आणि 1. इथे तो काळा कुट्ट आहे पण दोन्ही काळे कुट्टे आहेत. म्हणजे कॉमन गोष्ट काय आहे, तो गुण आहे. ह्याच्यात गुण दाखवलंच नाही. म्हणून आकार अधिक आकार असं म्हटलं की त्याला बेरीज म्हणतात. अख्खं गणित जगातलं आज जे काय चालतं ते मुख्यतः गुणाकार आणि बेरीज ह्याच्यावरती चालतं. म्हणून हे 2 ऑपरेटर्स, ही 2 ऑपरेशन्स फक्त मी सुरुवात घेतली आहे. बाकीची म्हणजे याच्यात सगळे मॅग्निफाय केलेल्या गोष्टी आहेत. आता अध्यात्मातल्या आणखी याच्यातल्या संज्ञा साधर्म्य, म्हणजे आजचे जो काय आपला बोलण्याचा विषय आहे, चर्चेचा विषय आहे, त्याच्या मूळ भागाकडे आलं. मी जास्ती खोलात शिरत नाहीये, परंतु ज्यांना गणित काहीतरी लक्षात आहे किंवा गणिताशी अजून संबंध आहे, कुणी शिक्षक असतील कॉलेजमध्ये, प्रोफेसर असतील, मी त्यांच्या इतकं गणित जाणत नाही, परंतु जे काय मी 12वी कॉलेजमध्ये जे काय शिकलो, इंजिनिअरिंग पर्यंत शिकलो, त्या गोष्टी काहीतरी दिल्यात. सोप्या दृष्टीने काय आहे ते मी याच्यात मांडलेले आहेत, तर एकदा बघूयात. त्याच्यात या इथे शून्य म्हणजे हा पराकोटीचा अभाव, अव्यक्त, निर्गुण अशा संज्ञा याला लावल्या जातात. 1 म्हटलं की हा फक्त व्यक्त असतो. गणिती भाषेमध्ये 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. हे आपल्याला शाळेत आपण फक्त 5वी मध्ये पाठ करतो, पण त्याचा अर्थ कळत नाही की 1 म्हणजे एक काहीतरी आहे म्हणून 1. शून्य त्याचा दुसरा एक अर्थ जो येतो इथे ते पूज्य झालं. पूज्य आणि पूर्ण, आपण पूज्य असाही शब्द वापरतो, तिथे शून्य नसतं. इथे शून्य जे आहे ते मात्र दशमान पद्धतीत एक चिन्ह म्हणून वापरलं जातं. पुढे ज्या 2 पासून सुरू होतात त्या सगळ्या संख्या, आणि मग त्या संख्यांना प्रकृती, तो सगुणात आला किंवा ते प्रतीक आहे असं धरलं जातं. अनंत म्हणजे संपूर्णत्वाची चरमसीमा, पण तेही अव्यक्त आहे. अनंत कोणालाच माहित नाहीये. अपूर्णांक या सगळ्या मधल्या व्यक्त संख्या आहेत. सेट, काल तर सगळ्यांना माहिती आहे.
गणितामध्ये एक फंक्शन असं एक ऑपरेशन असतं, एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय असं एक गणितात एक येतं. मग त्याचं काय आहे की वाय हे त्याचं फल झालं, म्हणजे काहीतरी क्रिया केली की फळ येणार. या कुठलेही एक हात हलवला की काहीतरी एनर्जी तयार झाली, असं एक त्याचं काहीतरी फल हे येणारच असतं. एफ ऑफ एक्स हा कार्य, अध्यात्मामध्ये कार्य किंवा कर्म असे शब्द येतात. हे कर्म म्हणजे एक्स ह्याच्यातला. वाय आता हा व्हेरिएबल झाला, म्हणजे इथे जे काय फल आलं ते पुढच्या क्रियेला कारण होतं. अननोन व्हेरिएबल्स जे काय येतात असे काहीतरी इक्वेशन्स येतात, एक्स इक्वल टू एक्स प्लस बी स्क्वेअर वगैरे, त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. फाइंड व्हॅल्यू ऑफ अननोन व्हेरिएबल्स म्हणजे ईश्वराचा शोध. प्रोबॅबिलिटी हे प्रारब्धाचंच एक गणित म्हणायला हरकत नाही. गुणाकार आपण बघितला, बेरीज बघितली. प्रश्नाचं उत्तर मला सापडलं ना की मला साक्षात्कार झाल्याचा आनंद असतो. हा शब्द वापरतो, पण तो साक्षात्कार कुठल्या तरी संताला झाला, साधूला झाला. अरे मला का नाही होऊ शकत, मी एवढे कष्ट करतोय, मी अभ्यास करतोय, मी मला का नाही साक्षात्कार होत? तो होतो ना. प्रश्नाचं उत्तर मिळालं की तो साक्षात्कार. मग क्ष आहे असं समजा, म्हणजे जो नाहीच आहे असं समजायचं. आणि मग आपल्याला लहानपणापासून सांगतात परमेश्वर आहे, देव आहे, त्याला त्याची पूजा करा, म्हणजे ईश आहे असं समजा. तो दिसत कोणालाच नसतो. तो ज्ञानेश्वर महाराजांना दिसला होता म्हणे, पण आपण आपले सामान्य माणसं, मला तर काही दिसलं नाही, पण मी समजतो किंवा आहे. ज्याला समजायचं त्याने समजावं, त्याला नको असेल त्याने सोडून द्यावं. सायन्स ऑफ क्वालिटी म्हणजे एक वैशेषिक तत्वज्ञान. सायन्स ऑफ क्वांटिटी म्हणजे सांख्य तत्वज्ञान. या दोन्हीची संगड आपल्या तत्वज्ञानामध्ये घातली गेलेली आहे. आणि आजच्या या विवेचनामध्ये सुद्धा या दोनचाच आधार जरा जास्ती घेतलेला आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक्स प्लस वाय √-1 असं एक असतं. याला काही खरं तर अर्थ नाही, ते कळत नाही. ही व्यक्त आणि अव्यक्ताची जोडी आहे. तर कोणती जे इलेक्ट्रिकल मध्ये आहेत किंवा गणितात आहेत किंवा त्यांना या संख्येचा संबंध जास्ती येतो. नुसतं आकाशामध्ये चंद्र आहे असं म्हणून चालत नाही, तर तो कुठे आहे हे सांगायला लागतं. तुमच्यापैकी कोणाला जर पंचांग वाचता येत असेल तर पंचांगामध्ये या गोष्टी अगदी क्लिअर दिलेल्या असतात. थोडक्यात म्हणजे 3 डायमेन्शनल मॅथमॅटिक्स मध्ये हा याचा उपयोग जास्ती केला जातो. आणखीन एक संज्ञा येते ती म्हणजे कैवल्य. कैवल्य म्हणजे केवळ, म्हणजे ती ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, आणि ती अशी मॉड एक्स या चिन्हाने दाखवतात. आता एक dx किंवा डेल्टा एक्स असं म्हणतात, म्हणजे तो एक्झिस्ट, पण त्याला काही अर्थ नसतो, तो काही दिसत नाही, त्याला डायमेन्शन नाही, म्हणजे तो बिंदूचा आहे, नाम आहे पण सूक्ष्म आहे. ही टर्म बऱ्याच पोथ्यांमध्ये येते. आता परमेश्वर प्राप्तीचं सूत्र जरा तुम्हाला ऐकून गंमत वाटली असेल की परमेश्वर प्राप्तीचं सूत्र डायरेक्ट या इथे दिलंय म्हणजे काय, कोण देणारा? हे सूत्र देणारा आपल्याला माहिती येतं म्हणजे आईन्स्टाईन. आईन्स्टाईन काय म्हणतो, E इज इक्वल टू एम इंटू सी स्क्वेअर. एनर्जी आहे, हे मास आहे आणि प्रकाशाचा वेग आहे. तर हा ई जो आहे ना, तर ई म्हणजेच एनर्जी, ती प्रचंड मोठी एनर्जी, आपण बघूयात पुढे ती. आणि मास म्हणजे काय, तर जगत. ज्याला वजन आहे ते मास, आणि वजन कोणाला आहे, जी वस्तू दिसते त्याला जगत म्हणायचं. हे जगत कसं आहे, एक्सपांडिंग मटेरियल. आत्ताच्या स्टीफन हॉकिंगच्या सिद्धांतानुसार, आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार जे केव्हा 11-15 अब्ज वर्षापूर्वी जग निर्माण झालं, ते एक्सपांडिंग आहे, वाढतंय ते. म्हणजे ते अव्यक्त होतं, त्यातून ते आता व्यक्तामध्ये येण्याचं काम चालू आहे. एक अध्यात्मात अशी एक संज्ञा येते की ब्रह्मदेवाचा आता दिवस चालू आहे. म्हणजे काय, तर तो जो अव्यक्त होता तो व्यक्त होतोय आणि नंतर त्याची रात्र चालू होईल, म्हणजे त्याचं परत प्रवास हा केवळ एनर्जीकडे सुरू होईल. हे जे मास आहे हे परत एकत्र केलं जाईल आणि ते एका ठिकाणी गोळा होईल, म्हणजे ती त्याची रात्र सुरू होईल. सृष्टी म्हणजे जे स्रवते ती सृष्टी, प्रसरण पावते ती. तसं हे एक्सपांडिंग मटेरियल आहे. सी स्क्वेअर, सी याचा अर्थ प्रकाशाची गती. प्रकाशाची गती आहे 3 लाख किलोमीटर, 3 × 10⁵, पण इथे त्याचा स्क्वेअर आला. आत्ताच्या कुठल्याही शास्त्रज्ञ, वैज्ञानिक शास्त्रज्ञ जे आहेत, ज्याला
याच्या पलीकडे आज वेगाची कल्पना केली जाऊ शकत नाही आणि म्हणून त्याला परमगती असा शब्द वापरलेला आहे. हे आईन्स्टाईनच्या सूत्रानुसार दोन फॉर्म्युले झाले. आता निश्चळ अवस्था जी आहे तो म्हणजे या इथे m इज इक्वल टू E/c². ही स्लाइड आपण पुढे बघूया. आपण एक साधं उदाहरण घेतलं, x² - 9 डिवायडेड बाय x - 3 आणि इथे जर x ची किंमत 3 समजली तर या इथे 9 - 9 0/0 कॅनॉट डिफाईन. आपण व्यावहारिक काय हे एकदम टोकाची भूमिका घेऊ नये, थोडासा मर्यादा ठेवून विचार करावा, म्हणजे लिमिट आधी काहीतरी आपल्या कार्याला घालावं. आतताईपणा करू नये, अतिरेकीपणा करू नये, असा याच्यातला इतका साधा विचार गणितातला आहे आणि व्यवहारातला आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय, ते या सगळ्या गोष्टी ज्या शून्यापासून अनंतापर्यंत जाणाऱ्या ज्या काय आहेत त्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. किती वेळा ते सगळे जे डेल्टा बारीक बारीक कण आहेत, थेंबे थेंबे तळे साचे, तसं बारीक 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 कण गोळा करायचे आणि तिथून अनंताकडे जाण्याचं सूत्र. फ्लोचार्ट आणि CPM आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचा परामर्श घेत असतो. अशा या गणितातल्या काही संज्ञा आहेत, हे आपण जरा थोडं पुढे एक एक गमतीच्या याने आपण बघूयात. आयुष्याचं गणित आपलं इथं सुरू होतं, सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत. ही वस्तू काही आपल्या हातातली आता सुटत नाही आणि ही वस्तू सगळी चालते कशावरती आज आपल्या सगळ्या गोष्टी 0 1 0 1 म्हणजे आज आहे का नाही, आहे का नाही, ते अव्यक्त आणि व्यक्त, ते 0 1 0 1 0 1 आयुष्य बघा सगळं आज यांनी व्यापलेलं आहे. आता एखादी गोष्ट करायची का नाही करायची, करायची का नाही करायची, 0 1 वरती सगळं आहे. ही जी काय आपल्यातली अमर्याद ऊर्जा आहे, या ऊर्जेमधला आपल्याला दिसणारा फक्त हा एवढा स्पेक्ट्रम आहे बरं का. बाकीच्या कुठल्याही गोष्टी आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. काही त्वचेला जाणवतात, काही मनाला जाणवतात, काही कानाला ऐकू येतात. पण मग या व्यक्त करायच्या कशा, फक्त डोळ्याला दिसणारं एवढं आहे. त्या व्यक्त करायच्या कशा, त्या व्यक्त करायला परत 0 1 0 1 0 1 हाच आधार घ्यायला लागतो. ती सगळी ऊर्जा, जो काय सिग्नल येतो, प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, काय जे असेल, ते सगळ्या 0 1 या बायनरी सिग्नल मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे आणि इथून कन्व्हर्ट करून ते आपल्याला आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण वापरतो. आणखीन एक शब्द येतो तो म्हणजे विधिलिखित. आता माझा काहीतरी एक प्रोजेक्ट असतो, मी सुरुवात करतो की मला हा प्रोजेक्ट सुरुवात करायचा आणि मला या इथे संपवायचा आहे. हा प्रोजेक्ट करायला मला खूप गोष्टी आधी करायला लागतात, या सगळ्या स्टेप्स मला मांडायला लागतात. त्याला किती दिवस लागतील, त्याला किती वेळ लागेल, त्याच्यातल्या अडचणी काय, त्याची किती स्टेज आहे, हे सगळं मांडायला लागतं. म्हणजे हा प्रोजेक्ट करताना तो प्रोजेक्ट केव्हा संपणार त्याचं विधी लिखित मी लिहून ठेवतो. मेट्रो आता चालू करायची पुण्यामध्ये, तर ती केव्हा संपायला पाहिजे ते मी आधी ठरवतो. पण मध्ये ज्या अडचणी आल्या, कामगार पळून गेले, कोरोना आला, स्लॅब पडली, ज्या गोष्टी मला कळतच नसतात, पण मी इथे काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे हे विधी लिखित, हे म्हणजेच क्रिटिकल पाथ मेथडचा एक ठरवलेला काहीतरी एक आराखडा किंवा नकाशा. मग मला एक भविष्याचा वेध पण घ्यायला लागतो, म्हणजे कुठे काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी मी आधी आकड्यामध्ये मांडतो. या इथे काहीतरी सेल असेल, प्रोडक्शन असेल, काय जे असेल ते, त्याला मी काहीतरी आकड्यामध्ये कन्व्हर्ट केलं, त्याला संज्ञा दिल्या, त्याला सिम्बॉल दिले आणि मग त्याच्याप्रमाणे ट्रेंड काय आहे तो मी ठरवत असतो. हा ट्रेंड ठरवताना तुम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ या दोन गोष्टी माहीत असल्याखेरीज भविष्यकाळ काढता येत नाही. कोणताही ग्राफ काढायचा असेल तर मिनिमम 3 पॉइंट असायलाच लागतात आणि म्हणून जी माणसं भूतकाळ विसरतात त्यांना भविष्य कळत नाही आणि त्यांचं भविष्य राहतही नाही. त्यामुळे वर्तमान काळाबरोबर आपला इतिहास हा प्रत्येकाला माहीत असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय भविष्याचा वेध घेता येणं अशक्य आहे. ही आपली सध्याची सगळ्यांची परिस्थिती असते. आपण ऑफिसात गेलो की आपल्या खालच्या लोकांवरती आहे, आपल्या सहकार्यांवरती डाफरायला सुरुवात होते. हे काय, घड्याळ ही जी काही इतकी वाईट गोष्ट आहे ना, म्हणजे गॅलिलिओनी निर्माण केलेली सगळ्यात वाईट गोष्ट आहे. अगोदर घड्याळ नव्हतंच,
त्यांनी घड्याळ काढलं, त्याचे आधी 12 तास होते, मग त्याचे 24 तास झाले आणि मग लोक दर तासाला ओरडायला लागले, रडायला लागले, उशीर झाला, उशीर झाला. अरे पण हे बघूच नका ना घड्याळ. घड्याळ बघायचंच असेल तर निदान एवढं तरी लक्ष ठेवा की कुठल्याही गोष्टीत 12 काही वाजलेले नाहीयेत. 12 वाजायच्या आधी सुद्धा बऱ्याच काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात. प्रत्येक गोष्टीचे 12 वाजतील असं काही नसतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत नेहमी लिमिट ठेवा. तुम्ही जर लिमिट योग्य ठेवलं तर तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. हे लिमिट जर काढून टाकलं आणि x = 3 नाही, हे असंच मी सांगतो असंच जर करायचं ठरवलं तर या गणिताचं उत्तर 0 येतं, काही हाती लागणार नाही. त्यामुळे नेहमी विचार करताना थोडासा एक स्टेज अलीकडे एक डेल्टा सोडून विचार करा, म्हणजे त्याची उत्तरं व्यवस्थित मिळतील आणि सगळेजण त्याच्यात आनंदी होतील. कर्म आणि प्रारब्ध. तर ही जी काय आपण कामं करतो, ही कामं सगळी कुठल्या तरी एका विशिष्ट नियमानुसार चालत असतात. पाऊस पडतो. पाऊस पडण्यासाठी मी असं वाचलंय की सुमारे 1000 कारणं जर एका वेळेला जमून आली तरच पाऊस पडतो. आपल्याकडे वसंतराव गोवारीकरांनी याच्यात खूप संशोधन केलं आणि त्यांनी पावसामधले 40 पॅरामीटर्सचं त्यांनी गणित बसवलं होतं. म्हणजे 40 सॅमल्टेनियस इक्वेशन्स, 40 व्हेरिएबल्स त्यांनी त्यावेळेला काढलेले होते. तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये व्हेरिएबल्स असतात. इथे आलेला वाय हे जे काय आहे, हा पुढच्या कार्यामध्ये इथे तो कारण म्हणून कर्म म्हणून येऊन बसतं आणि मग त्याचं गणित पुढे सुरू होतं. हे जे काय सगळे आहेत व्हेरिएबल्स, हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. म्हणून ज्याला हे व्हेरिएबल्स कळतात ना, की A = B + C + D. त्याच्यानंतर मग बी म्हणजे काय, E + F. मग सी म्हणजे काय, त्याचं पुढचं गणित. मग डी म्हणजे काय, ई म्हणजे काय. ही सगळी गणितं, हे सगळे फॉर्म्युले किंवा ही सूत्र किंवा प्रत्येक गोष्टीतला कार्यकारण भाव शोधत जाणं म्हणजेच ईश्वराचा शोध. फाइंड द अननोन. ईश्वर मला माहित नाही, तो अननोन आहे आणि तो किती मोठा आहे माहित नाही. त्याचा शोध घ्यायचा. म्हणजेच हे डी आहे, हा काय आहे डी मला माहित नाही, मला हा शोधायचा आहे. हा डी जर सापडला तर मला साक्षात्कार होणार आहे, मला उत्तर सापडणार आहे. म्हणजे या गोष्टीचा कंटिन्युअस शोध घ्यायचा. शोध घ्यायचा म्हणजे काय, अभ्यास करायचा. अभ्यास करायचा म्हणजे काय, तपश्चर्या करायची. ते ईश्वराचा शोध घेणं म्हणजे कुठेतरी पिंपळाच्या झाडाखाली बसून काहीतरी म्हणत बसायचं, पुटपुटत बसायचं म्हणजे शोध नाही. जे मोठे लोक होऊन गेले त्यांच्या तपश्चर्या म्हणजे अभ्यास खूप होता, असंच त्याच्यातला अर्थ आहे. या सगळ्या अननोन्सचा शोध घ्यायचा, शोधायचे म्हणजे ईश्वराचा शोध. त्यामुळे माझ्या डेफिनेशन प्रमाणे जे अननोन व्हेरिएबल आहे, हे अननोन व्हेरिएबल म्हणजेच ईश्वर, दुसरं तिसरं काही नाही. ही एवढी सगळी गणित आहेत, हे सोडवून ज्या वेळेला परीक्षेमध्ये पास होतो त्यावेळेला जो होतो ना, हा जो आनंद असतो, त्या आनंदाला साक्षात्कार असं म्हणतात. एक अनन्य होणं अशी एक आपल्याकडे एक फ्रेज आहे, एक टर्म आहे. अनन्य म्हणजे काय, न अन्य, दुसरा कोणी नाही. एक नट असतो, माणूस असतो, एक हे आपले आदर्श असतं आणि मी त्याच्याच सारखं करायचा प्रयत्न करत असतो. सारखं असंच उभं राहायचं, की इतकं करायचं की एका दिवशी तोच स्वतः विठ्ठल होऊन जातो, किंवा जे आदर्श आहे, जे ध्येय आहे, तिथेच तो होऊन जातो, तो गुंतून जातो त्याच्यामध्ये. ह्याला अनन्य होणं म्हणतात. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनीच भीमसेन जोशींचं गाणं त्यांच्या समोर बसून ऐकलेलं आहे. अनन्य होणं याचा अर्थ काय आहे, तुम्ही वेगळा सांगायची गरज नाही. आता आत्मज्ञानी किंवा सर्वज्ञ, तर या सगळ्याचं आता आपण ज्या काय सगळ्या विचार वेगवेगळ्या करतोय, या कर्माचा संबंध येतो कुठे, तर ही जी काही सगळे फॉर्म्युले आहेत, ही जी सगळी कर्म आहेत, ती आपल्याला विज्ञानात बघायला लागतात, निसर्गात व्हेरिएबल्स आहेत, राजकारणात चालली आहेत, हे आपल्याला आपण रोज बघतो. निसर्गाचा काही फारसा संबंध आपला अभ्यासाचा काही येत नाही. कुठेतरी पेपरामध्ये एक गाडगिळांचा लेख महिन्यातनं एकदा येतो, तेवढा आपण वाचतो. राजकारण सध्या रोज आहे, करमणुकीचंही हे चांगलं कारण आहे. अर्थशास्त्र हेही आपण रोज बघतो. मनोविज्ञान हे सध्या जरा ऐरणीवरती आलेलं आहे.
आणि या सगळ्यातले व्हेरिएबल्स ज्याला कळायला सुरुवात होते ना, तो मात्र श्रेष्ठ होतो. तो आत्मज्ञान आहे. त्याला मग काय अननोन असं काही राहतच नाही. हे मला माहिती आहे, हे ना मला माहिती आहे, अरे हे असं कर. इतक्या सहजतेने सर्वज्ञ हे सांगू शकतात. पण हे जेव्हा सगळं सांगायला सुरुवात होते, एवढी सगळी सायमल्टेनियस इक्वेशन्स ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला त्याचं एक उत्तर सगळ्या सायमल्टेनियस इक्वेशन्सचं निघतं. आणि ते जे एकत्व असतं, ते एकत्व म्हणजे ते कैवल्य. या ठिकाणापासून या व्यक्त गोष्टी सुरू होतात. ही जी लाईन आहे, ही लाईन तुम्ही टाइम लाईन म्हणा किंवा आवाजाची म्हणा, उजेडाची म्हणा, काही जे असेल ते व्यक्त होण्यामध्ये येतं. त्या व्यक्ताची सुरुवात ही कुठेतरी हे एक अव्यक्त आहे त्यातून झालेली असते. आणि म्हणून हे जे ठिकाण येतं, या ठिकाणाला कैवल्य असं म्हणतात, ऍब्सोल्यूट. आज आपल्याला माहित असलेलं ऍब्सोल्यूट एकच आहे आणि ते ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचरचीच कल्पना किंवा आकडा आपल्याला माहित आहे. -273 डिग्रीज म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर. याच्या खाली आजपर्यंत टेम्परेचर शास्त्रज्ञांना आढळलेलं नाही, म्हणून ते ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर हे दोन्ही जिथे एकत्व त्यांचं असतं त्याला कैवल्य असं म्हणतात. आणि ते या चिन्हाने दाखवलं जातं की याच्या पलीकडे जाणार नाही, त्याला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. इकडे पुढे जाणार नाही, मागे जाणार नाही, फिक्स. आता याच्या पुढची जर गंमत बघितली तर परमगती, सद्गती असे शब्द येतात. आमका आमका माणूस निधन झालं की तो सद्गतीला गेला, परमगतीला गेला असं म्हटलं जातं. म्हणजे गती आली कुठली? तर ती गती आपण बघितली. ती गती म्हणजे प्रकाशाचा वेग 3 × 10⁵, 3,00,000 किलोमीटर. पण त्याचा वेग तो आईन्स्टाईननी जी कल्पना केली तो एवढा येतो. जो काय प्रकाश निघतो या वेगाने, त्या वेगाला परमगती असं म्हटलं जातं. जर E = mc² असं जर असेल तर या गणितानुसार जर साधा हिशोब केला तर 1 ग्रॅम वस्तुमान हे या गतीने गेलं तर 2 कोटी kWh हे आपले युनिट्स, इलेक्ट्रिक मीटरचं विजेचं बिलामध्ये जे युनिट्स असतात ते 2 कोटी युनिट्स हे एका ग्रॅम मधनं तयार होतात. आज या जगामध्ये किती टन किंवा किती मटेरियल आहे याची कल्पना केली तर या एनर्जीची कल्पना येईल. ही किती प्रचंड आहे. म्हणजे परमेश्वर किती मोठा आहे तो या इथे कळतो. हा परमेश्वर आहे आणि हे जग आहे, हे मास आहे आणि या इथे वेग आहे. हा c² आहे ना, हे आपण काही या वेगाने जाऊ शकत नाही. आपलं चालण्याचा वेग फार फार तर किती 3 किलोमीटर, 4 किलोमीटर. प्रकाशाचा वेग मात्र याच्यापेक्षा खूप भयंकर आहे. पण आईन्स्टाईन असं म्हणतो की हे मटेरियल ज्या वेळेला या वेगाने जाईल त्यावेळेला त्याची एनर्जी होईल. पण ते गेल्यानंतर त्याचा वेगच संपून जाईल, तर मटेरियल संपूनच जाईल तो. म्हणजे हे जे मास आहे ते मास शून्य होऊन जाईल, राहील ती फक्त एनर्जी, पण त्याचा स्पीड मात्र शून्य झालेला असेल. आता ही कल्पना अशी करताच येत नाही की मटेरियल तर दिसतच नाहीये, स्पीडही नाहीये, म्हणजे मग हा काय प्रकार आहे? काही नाही, हा प्रकार म्हणजे क्लिअरली ब्लॅक होल आहे. मी जर ब्लॅक होलचे सध्या आपण पेपरमध्ये वाचतो, ते वाचलं की मला या काहीही टर्म मध्ये फरक दिसत नाही. त्याचं भगवद्गीतेतलं स्पष्ट वर्णन असं आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तत् धाम परमं मम. म्हणजे या प्रचंड स्पीडनी एखादी वस्तू म्हणजे प्रकाश सुद्धा आतमध्ये खेचला जातो आणि तो प्रकाश सुद्धा इथून बाहेर येऊ शकत नाही, जिथे गेल्यानंतर परत येऊ शकत नाही, असं ठिकाण तद्धाम परमं मम, असं माझं ठिकाण आहे. माझं म्हणजे कोणाचं? तर तो परमेश्वर म्हणतोय स्वतः. म्हणजे कोण? स्वतः कृष्ण म्हणतोय. म्हणजे परमेश्वर म्हणजे कोण? तर आपण जे कैवल्य बघितलं काय, बाकीचे त्याला तुम्ही टर्म काही म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा, नाही तर आणखीन काही म्हणा, संज्ञेला काही अर्थ नाहीये. इथे या कुठल्याच गोष्टीचा इफेक्ट होत नाही. पण ही गती आल्याशिवाय ब्लॅक होल होतही नाही. या ठिकाणी आपल्या ग्रॅव्हिटेशनचा इतका फोर्स असतो की प्रकाश सुद्धा तिथून बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून त्याला निश्चळ ब्रह्म
असा शब्द म्हणतात. निश्चल, काही त्याला स्पीड नाहीये. केव्हाही टाइम ही कल्पना जी येते ना, ती स्पीड मधून येते. कशाची तरी हालचाल, कशाची तरी सुरुवात, कुठला तरी आवाज. आवाज म्हटलं की त्याच्या वेव्ज आल्या, वेव्ज आल्या की त्याला गती आली, आणि गती आली की त्याला पुढे जगत आलं. काहीच नसेल तर या इथे टाइम झिरो अशीच कल्पना या इथे केली, आणि म्हणून त्याला निश्चळ ब्रह्म असं म्हणतात. आणि म्हणूनच एखादी व्यक्ती सद्गतीला गेली याचा अर्थ त्याच्या कुठल्याही वासना, त्याचं मन, बुद्धी, अहंकार, तो जो माणूस होता तो अव्यक्तातला जो होता ना, व्यक्त होता तो गेला वैकुंठामध्ये, त्याला काही नाही. जो अव्यक्त होता ना, तो या इथे पुढे कुठेतरी जाऊन बसला. त्याला परत तिथनं यायचं ठिकाण आत्ता तरी नाही, म्हणून त्याला मुक्ती मिळाली, सद्गतीला गेला वगैरे असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं. मग ह्या गोष्टींचा विचार केला की या इथे शून्य एका बाजूला येतं, एका बाजूला इन्फिनिटी दिसली, इथे स्पीडची परमावधी झाली, इथे शून्य झालं. मध्ये जे काय या इथे फिरताना दिसतं, इथून ते इथून या दोनच्या मधलं जे काय या इथे दिसतात, या गोष्टी या व्यक्त आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला लागलं की तिथे या इथे दिसतं की दोन्ही या तिन्ही गोष्टी एकच आहेत. आणि मग तो श्लोक ज्ञानेश्वरांना जे जाणवलं, पाठीलया जे वेळी जाती ते वेळी आकाशच होऊन ठाते. ते आकाशच होऊन ठातात ज्या वेळेला जातात तेव्हा. त्यावेळेला आदी सुरुवात, स्थिती म्हणजे मधला भाग, आणि अंतगती भूतासी मी, म्हणजे या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते मीच आहे. आणि असं हे एकत्व किंवा कैवल्य म्हणजे मीच आहे अशी जाणीव व्हायला सुरुवात होते. आत्ताचा आपला अनुभव काहीही वेगळा नाही. कालपर्यंत ज्या माणसाची कोट्यवधीची संपत्ती होती ती आज या कोरोनाच्या सगळ्या याच्यामध्ये झिरोला होऊन गेलेली आहे. तो त्याला जाणवतं की मी काल काय होतो आणि आज काय आहे. एखादी सुनामी येते आणि सगळं संपून जातं. कोकणामध्ये ज्यांच्या बागा होत्या त्यांनाही माहिती आहे, यात माझी 60 एकर माझी जमीन होती, माझं सगळं झाडं होती. एक या इथे वादळ आलं, निसर्गच आला, निसर्ग वादळच आलं. आणखी त्यांनी काल जे होतं ते आज नाहीस करून टाकलं. मध्ये मी पण होतो, त्यामुळे हे सगळं आहे हे एकच आहे अशी जाणीव होते. आणि मग खरंच अशी संकट आल्यानंतर माणूस तवून सुलाखून निघतो. आणि मग हे ज्या वेळेला कळतं त्याला की अरे काही नाही की, मग आपण म्हणतो की काही नाही, तो माणूस तयार झाला. म्हणजे असं प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं. असे प्रसंग येतच असतात आणि आपल्याला ही परिस्थिती येतच असते. त्यामुळे आपण काही यांच्यापेक्षा काही फार मोठे लहान आहोत म्हणजे आहोतच, त्याच्यात शंका नाहीये. परंतु यांचा अंश आपल्यात आहे याची नक्की जाणीव ठेवावी. आणि त्याच्यातच त्यांनी लिहिलेलं आहे 6व्या अध्यायातलं, गगनी गगन लय जावे ऐसे जे काही आहे ते अनुभवे जे काही होय तो होऊन ठाके, असं म्हटलेलं आहे. हा सगळा प्रपंच, या सगळ्या संज्ञा अशा एकदा थोड्याशा वेगळ्या अंगाने बघितल्या ना की मग आपल्याला बाकीचे भीती, त्रास, चिंता, काळज्या या सगळ्या गोष्टी आपल्या निघून जातात. आणि निघून जाण्यासाठीच तर अध्यात्माचा अभ्यास करायचा आहे. नुसत्या आकड्यांचा अभ्यास करून काय होणार आहे? नुसते आकडे वाचले ना की तो त्रासच होतो. आज किती आले आणि किती गेले. त्यापेक्षा जो आहे आनंद, तो आनंद उपभोगावा. जे काय भजी बिजी चाललेली असतील तरी खावीत आणि मस्त मजेत राहावं, असा माझा विचार आहे. मी तरी सध्या तेच करतो आहे. दुसरं काही करता येण्यासारखं नाहीये. हे करून बघूया. आणि मग ह्याच्यासाठी ज्ञानेश्वरी ईशावास्योपनिषद भाष्य हे अहिताग्नी राजवाड यांनी ईशावास्योपनिषदावरती एक 400 पानाचा मराठीमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये या कल्पना काही दिलेल्या आहेत. तो खूपच मोठ्या ह्याच्यात आहे. त्यात सांगण्यासारखी एक गोष्ट बरं का, की मटेरियल्स ही आपण जी आता ऐकली त्याच्यात मन, या मनासाठी मन म्हणजे मटेरियल आहे अशी एक कल्पना त्याच्यात आहे. आणि त्या मनाला त्यांनी मेंट्रॉन असा एक शब्द वापरलाय. पण इलेक्ट्रॉन प्रोटॉन ऐकलेत, वाचलेत. मनाचा जो असतो सूक्ष्म त्याला मेंट्रॉन असा शब्द राजवाड यांनी वापरलाय. तो एक गमतीचा भाग आहे. षोडशोपनिषद संग्रह हे लक्ष्मण गणेश दिनकर
त्यांनी हे लिहिलेलं आहे. नुकतेच आता गेल्या आठवड्यात ते वारले. 107 वर्षाचे हे होते. सहकारनगरमध्ये राहत होते. त्यांना मी भेटलेलो आहे आणि यांचा परिचय फारच प्रचंड म्हणजे वेगळाच आहे. मी कुठेतरी पाठवून देईन. नारळीकर सगळ्यांना माहिती आहे. खगोलशास्त्राचे विश्व असं त्यांनी जे पुस्तक लिहिले त्याच्यातनं मी काही या गोष्टीतले काही वाक्य ही आजच्या याच्यात घेतलेली आहेत आणि बाकी 4थी ते 12वीचे पाठ्यपुस्तकं ती मी माझी एक बहीण एक मास्तरीण आहे शाळेमध्ये तिच्याकडनं मी आणली आणि त्यातनं मग काही कल्पना या उचलल्या आणि त्या ह्याच्यामध्ये मांडल्या. अशा पद्धतीने आजची संध्याकाळ थोडासा टाइमपास तुमच्या बरोबर केला. मलाही आनंद वाटला. याच्यावरती जर काही शंका असतील, तांत्रिक शंका मला काही विचारू नका, गप्पा मारायच्या असतील आपण बोलू शकतो. हे आज या इथे आता संपलंय असं मी सांगतो. बाकीचं आणखीन तुमच्याशी काही गप्पा मारायच्या असतील, टावाळक्या करायच्या असतील, वेगवेगळ्या विषयावरती काही सांगायचं असेल तर मी नक्की येऊ शकेन. मला तुम्ही सांगू शकता. धन्यवाद. छानच झालं नरेंद्र. खूपच छान, खूपच छान. साहेब, दिस वॉज ऍक्च्युअली रिअली आय ओपनिंग फॉर अस. म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला माहितच नव्हत्या की मॅथमॅटिक्स आणि अध्यात्म अशा प्रकारे कोरिलेट करता येईल. फार सुंदर, फार सुंदर. मस्त मस्तच झालं. तुला फक्त स्टॉप ब्रॉडकास्ट करायला लागेल. हा, स्टॉप ब्रॉडकास्ट केला ना. स्टॉप ब्रॉडकास्ट केलं ते आणि व्हिडिओ माझा हा व्हिडिओ आहेच आता. हा, व्हिडिओ आहे. हो नरेंद्र, खूप छान झालं. हो. आणि इतके वर्ष मी तुला ओळखतेय पण तू इतका छान या विषयावरती बोलतोस हे मला आज श्रीकांतमुळे कळलं असं म्हणता येईल. तशा बऱ्याच गोष्टी आहेत. काहीच कळलं नाही. काय 1 तास कसा निघून गेला काहीच कळलं नाही. हो, नाही खरंच. मस्त मस्तच झालं. फार सुंदर झालं, फार सुंदर. पण एक माझा एक अनुभव शेअर करायचा म्हणून सांगतो याच्यात की गेल्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये श्रीकांत मला म्हणला होता की अरे तू वेगवेगळ्या विषयावरती काहीतरी लिहितोस आणि मी आहे खूप बऱ्याच याच्यात मी काही लिहित असतो. तर तो म्हणला तू असं काहीतरी करतो तर तू काहीतरी सांगशील का आमच्या इथे. म्हटलं मग खरं तर तू विषय सांग, मी बोलतो. म्हणलं अरे असं काय, असं नाही सांगताय, तूच काहीतरी घे. मग म्हटलं मी थोडासा हटके असा काहीतरी एक वेगळा विषय घेतो. म्हणून मी गुगलवरती सर्च मारला. मी बऱ्याच प्रेफरन्सेस काढायचे, सगळे रुब्रिक्स टाकले, सगळे शब्द घालून पाहिले, अध्यात्म, मॅथ्स, लेक्चर्स, फिलॉसॉफी. पण या 2 शब्दांचा मेळ असलेलं एकही लेक्चर, एकही लेख मला युट्यूब वरती, कुठल्याही पेपरला, कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती सापडला नाही. आणि म्हणून मी ठरवलं की मग आता याच्यावरती जे कोणी केलं नाही ते मी करणार आणि मी हे सोडून काढलं. त्याच्यात काही IITians ह्याच्यावरती लेक्चर्स आहेत पण ते अशी काय म्हणतात खूप अशी इतकी अवघड भाषेत गेलेली आहे, क्लिष्ट भाषेत आहेत. पण मला हे पहिल्यापासून जाणवतं की या 2 गोष्टी अरे अवघड का करून ठेवल्या, इतक्या सोप्या गोष्टी आहेत. इलेक्ट्रिकलची माझी लेक्चर्स मी देतो, मी नॉन इलेक्ट्रिकल लोकांना सांगतो आणि त्यांच्याकडनं मी माझी हाय व्होल्टेज इलेक्ट्रिकलची कामं मी करून घेतो इथे घरी बसल्या बसल्या. त्यामुळे असं काही त्याच्यामध्ये अवघड काही नाहीये. त्यामुळे हा विषय मी घेतला. तुम्ही जे सांगितलेलं आहे E=mc², तर ते फारच रिलेव्हंट वाटतं अध्यात्माच्या फॉर्मॅटमध्ये. हा, ह्याच्यातलं आता मी तुम्हाला एक शेअर करतो. म्हणजे आता ठीक आहे 5 मिनिटं गप्पा मारायचं मी हे एक राईड घेतो. डॉक्टर जयंत नारळीकरांचं आमच्या संस्थेमध्ये आम्ही भाषण ठेवलेलं होतं. भाषणाच्या शेवटी प्रश्नोत्तर होती. त्यावेळेला मी नारळीकर सरांना विचारलं की E=mc² असं जर आपल्याला सगळ्यांना आपण धरतो, हे गृहीत धरलेलं आहे, तर एखाद्या पेशीची दुसरी पेशी निर्माण होते, हे मटेरियल दुप्पट होतं, तर त्यावेळेला कुठली एनर्जी काम करते, असा माझा साधा प्रश्न त्याच्यामध्ये होता. की मटेरियल कन्व्हर्टेड, एनर्जी इज कन्व्हर्टेड इन मटेरियल, हे कुठनं होतं. तर त्याच्यावरती त्यांनी मला उत्तर एवढंच दिलं की हा माझा अभ्यासाचा विषय नाही. हे त्यांनी माहितीये त्यांना, परंतु हा विषयच इतका गहन आहे, पण तो आपण आपल्या परीने सोडवत राहायचा आणि सोडवतो. तुमच्या मनामध्ये याच्यातनं आणखीन काही वेगळे विचार येतील हे मला खात्री आहे आणि ते पुढच्या वेळेला तुम्ही मांडा, तुम्ही लिहून ठेवा,
सगळ्याच्या सगळं लिहिता येईल असं नाही, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये लिहून ठेवू शकता आणि याच्यातनं ज्ञान वाढत जातं. काय एकट्याचं थोडं नसतं, वेदांमधलं ज्ञान हे सगळ्यांचंच आलेलं आहे, फॅन्टास्टिक ते फॅन्टास्टिक करायला हरकत नाही काय. ब्युटिफुल ब्युटिफुल फार सुंदर फार सुंदर. हो. मस्त. राहुल, vote of thanks, Sarak. आवाज येतोय ना? हो, येतोय. येतोय. हो. नमस्कार. वा, गणित आणि अध्यात्म याचं असं काही नातं असेल याचं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. जेव्हा की दोन्ही विषयांचा उपयोग आपण सगळेच जण अगदी दैनंदिन जीवनात करतो. हे गहन नातं श्री नरेंद्र दायगुडे यांनी इतक्या सोप्या व सुंदर पद्धतीने सांगितलं की प्रत्येक रेलेव्हंट प्रसंगी त्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. या विषयाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन आम्हाला तुम्ही दिला. या सगळ्यांचा आम्हाला नक्कीच आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी उपयोग होईल. तुमचा अमूल्य वेळ आणि तुमचा अमूल्य विचार आमच्याशी शेअर केल्याबद्दल मी RCP विजडम तर्फे तुमचे आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. मलाही आनंद वाटला तुमच्या बरोबर. पुन्हा भेटूयात.